तुम्ही आम्हाला करून दाखवताय. पहिल्यांदा लोणचं दाखवलं, आता मक्याच्या कुरड्या, हो की नाही? यातली मक्याच्या कुरड्यासाठी लागणारं मिश्रण आपण तयार केलं गरम पाण्यात, आणि ते असं छान फेटून घेतल्यानंतर असं होतं. बरोबर आहे. पुढे काय करायचं आता? पुढे आता सोऱ्यामध्ये भरून त्याच्या कुरड्या काढायच्या. बरं, घ्या. ऊन इतकं आहे की ते इथेच वाळायला लागलंय त्याच्यामुळे पुरे सोऱ्यामध्ये आपण भरून घेतलं. आता याच्या कुरड्या करायच्या. हलक्या हाताने बरं, आता मला सांगा, या कुरड्यांना वाळायला किती दिवस लागतात? 5-6 दिवस लागतात. 5-6 दिवस. पण सध्याचं ऊन पाहता मला वाटतं 2 दिवसात वाळतील. आणि यात कलर टाकले तरी त्या कलरफुल कुरड्या होतील. हा, बरोबर. आणि मला वाटतं शक्यतो उन्हाळ्यात जी लग्न होतात ना, त्याच्या रुखवतावर त्या कलरफुल कुरड्या ठेवलेल्या असतात. खूप छान दिसेल, हो की नाही? बरं, पण आता काय माहिती का, भुकेची वेळ झालेली आहे आणि मला भूक लागली म्हणून मी तुमच्याकडे आलोय. त्याच्यामुळे ताईंनी ऑलरेडी वाळलेल्या कुरड्या आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे आहेत आणि मला खायचे आहेत, हो की नाही? आपण ह्या लगेच तळून घेऊयात. ओके, द्या इकडे. ह्या सोऱ्यात भरलेलं जे कुरड्यांचं मिश्रण आहे ते आपण बाजूला ठेवूयात आणि वाळलेल्या कुरड्या तळूयात. घ्या. मक्याच्या कुरड्या लवकर होत असतील ना तळून? हो, आणि छान लागतात, एकदम क्रिस्पी लागतात. वा वा वा, पटकन तयार होत आहेत मक्याच्या कुरड्या. तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. मक्याच्या पिठाच्या कुरडया बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कॉर्नफ्लॉवर, साखर, मीठ, हिंग आणि खसखस. कृती: प्रथम कढईमध्ये 1.5 वाटी पाणी गरम करून त्यामध्ये 1 चमचा खसखस, 1 चमचा साखर, मीठ आणि हिंग घालावं. एका वाटीमध्ये मक्याचं पीठ घेऊन त्यामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट कढईमधल्या मिश्रणामध्ये घालून ते जाडसर होईपर्यंत ढवळत राहावं. घट्ट झालेलं मिश्रण सोऱ्यामध्ये भरून त्याच्या कुरडया पाडून घ्याव्यात. या कुरडया 5 ते 6 दिवस उन्हात वाळवून घ्याव्यात.